सो संपला आजचा दिवस कामावरचा. चाललो आता घरी. आजचा दिवस नाताळ असल्यामुळे जसं मी बोललेलो आधीच्या व्हिडिओमध्ये की सिक्रेट सांताचं गिफ्ट एक्सचेंज होतं, तर हे माझं गिफ्ट आहे. आणि हे काय असेल हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवू शकतो. आणि हे असं आमचं एक्झिट आहे, स्टाफ एक्झिटच्या बाहेर. ही जी बिल्डिंग आहे याला लंडनर म्हणतात. इथे आधी म्हणजे अजूनही आहे सेंट रेजिस इथे हे, आणि इथे शेरटन होतं आधी, आता शेरटन नाही आहे. पण या ठिकाणी मी 2018पासून होतो, 2023 पर्यंत. आणि आता जिथे मी काम करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते या ठिकाणी मी काम करतो. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मकाऊमध्ये क्रिसमस कसं सेलिब्रेट करतात आणि इकडे क्रिसमस ट्री कशा प्रकारे असतात. तर आपण लवकरच बघणार आहोत. आत्ता सध्या जे मी आहे ते मी माझ्या हॉटेलमध्ये आहे जिथे मी काम करतो. आणि या हॉटेलच्या ब्रँडचं नाव आहे MGM. MGM म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, ते US ब्रँड आहे. लास वेगासमध्ये यांचा एक ब्रँच आहे. सो हा जो MGMचा ब्रँड आहे तो हाच आहे ज्याचं प्रोडक्शन टॉम अँड जेरी आणि खूप सारे मूवीज वगैरे करतात. MGM त्यांचे खूप सारे मूवीज आहेत. MGMचे मोठा ब्रँड आहे. आणि ब्युटीवर तर मी रेकॉर्ड नाही करू शकत. मला ॲक्च्युली कॅसिनोमध्ये पण इथे अलाउड नाही आहे, कुठल्याच कसिनोमध्ये अलाउड नाही आहे मकाऊमध्ये आतमध्ये एंट्रीसाठी. पण तुम्हाला मी दाखवणार आहे इथे की बघा की क्रिसमसची तयारी कशी असते आणि क्रिसमसचा जो क्रिसमस ट्री आहे तो कसा असतो. आणि इथे एक हे आहे व्हील जे आणि त्याच्यामध्ये MGMचे लायन आहेत. हे एक आहे क्रिसमस ट्री. तुम्ही जे बघाल हा जो एरिया आहे, हा एरिया काय असेल, काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली हा एरिया कसिनोचा एरिया आहे. मला आतमध्ये एंट्री तर नाही आहे, पण मी तुम्हाला बाहेरचा क्रिसमस ट्रीज दाखवू शकतो. आणि फक्त ह्याच हॉटेलचं नाही तर बाकीच्याही हॉटेल्सचं कसं क्रिसमस डेकोरेशन असतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ॲक्च्युली इकडचे जे हॉटेल्स असतात ते आपल्यासारखे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये कसं जस्ट फक्त हॉटेल असतं, तुम्ही आत गेलात रूम असतात, असं नाही आहे. इथे हे पूर्ण मॉलसारखं असतं आणि याचा फ्रंट ऑफिस दुसऱ्या एरियात असतो, याचे रूम्स वेगळ्या साईडने. तर या हॉटेलचं एक वैशिष्ट्य हे आहे की याचं गिनीज बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड आहे, कारण की याचा जो वरचा जो टॉप आहे त्याला कुठलाच बेस नाही आहे, म्हणजे असा पिलर नाही आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि हा खूप मोठा डोम आहे ज्याला पिलरच नाही आहे. ओके, चला तर आता तुम्हाला मी दुसऱ्या हॉटेलचा डेकोरेशन दाखवणार आहे. हे त्यांचं फ्रंट ऑफिस डेस्क आहे MGMचं. हे बघा इथे लॅम्बोर्गिनी कोणी पार्क केली आहे वॉले पार्किंगमध्ये.
ते हे कॉमन आहे अशा गाड्या दिसणं वगैरे. ट्रेन चालली आहे वरून. हे जे समोर आहे ते विन पॅलेस आहे. तर हे असं डेकोरेशन असतं बाहेर झाडांना. आणि हे बघाल तर हा बाहेरचा एरिया आहे MGM हॉटेलचा. मकावमध्ये 2 MGMचे हॉटेल्स आहेत. एक कोटाईमध्ये, कोटाई म्हणजे हे जो मेन एरिया आहे, आणि दुसरं आहे ते मकाव साईडला आहे. आणि आता आपण जाणार आहोत COD साईडला. COD म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स. आणि जाताना मी तुम्हाला बाकीचेही हॉटेल्सचे डेकोरेशन दाखवणार आहे. हे जे समोर आहे हे फाउंटन आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे केबल कार्स आहेत जे फ्री असतं लोकांसाठी. जे फिरायला आलेले असतात ते लोक याच्यातनं जाऊ शकतात कितीही वेळा. पैसे द्यायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला मी इकडचा बसस्टॉप दाखवणार आहे. तर हे अशा प्रकारे बसस्टॉप असतं. तुम्ही बघाल आत्ता सध्या तर रिकामा आहे, पण बसेस अजूनही चालू आहेत रात्रीचे. ॲपमध्ये पण बघू शकता. आणि मी याचं ॲपचं पण बसेसचं पण तुम्हाला डिटेल देईन. चार्जिंग असतं Type-C आणि नॉर्मल USB वालं. 3 पोर्ट असतात. ॲपमध्ये तुम्ही बघू शकता की बस कुठे आहे. आणि अशा हिशोबाने बस स्टेशन हे असं बनवलेलं आहे. आपल्या मुंबईचं किंवा इंडियातले जे बसस्टॉप आहे ऑफकोर्स त्याच्याशी कंपॅरिझन नाही होणार. पण जशा देश तशा गोष्टी असतात. सो आता आपण दुसऱ्या हॉटेलवर जाऊ आणि तिकडचं क्रिसमस डेकोरेशन बघू. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे क्रॉस केलेलं आहे. तुम्हाला नीटपणे दाखवू शकतो. हे फाउंटन आहे. इकडे ॲक्च्युली लाईट शो प्रॉपरली होतात. स्पेसिफिक टाईम असतात त्याला. पण हा जो लॉबी आहे तो इतका छान आहे. सध्या आता थंडी पण आहे, सो वातावरण पण छान आहे. एकदम शांत आहे इथे. हे पण एक मोठं हॉटेल इकडचं पॅलेस. आणि जसं मी बघू शकाल की हा केबल कार एम्प्टी चालले आहेत. सो जसं मी तुम्हाला म्हणालो की हे फ्रीमध्ये आहे, पैसे द्यायची गरज नाही. मीही जाऊ शकतो, पण आता मी सध्या घरी चाललो आहे. माझा दिवस आज खूप जास्त बिझी होता. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि मी दुबईमध्ये काम केलं आहे. मकावमध्ये याच्या आधी काम केलं आहे. हाँगकाँगमध्ये केलं आहे. चायनामध्ये केलं आहे. व्हिएतनाममध्ये पण केलं आहे. आणि मी परत मकावमध्ये आलो आहे. सो या गोष्टीवर मी एक परत छान असा व्हिडिओ बनवणार आहे डिटेलमध्ये. त्याच्यात मी सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. पण सध्या आपण जे बोलणार आहोत हे क्रिसमसवर असणार आहे. कारण की आजचा जो दिवस आहे तो स्पेशल क्रिसमससाठी आहे. तर जसं तुम्ही बघू शकता हा जो लॉबी आहे हा दुसरा लॉबी आहे. मगाशी जी लॉबी तुम्हाला मी दाखवली तो एंट्रन्स वेगळा आहे या हॉटेलसाठी. त्याच्यासमोर हे COD म्हणून आहे, सिटी ऑफ ड्रीम असं म्हणतात. इकडचं हे जे क्रिसमस ट्री आहे हे अशा हिशोबाने बनवलेलं आहे बघा. आणि आत्ता जे वाजलेत ते आहेत रात्रीचे म्हणजे 12 वाजले. आणि 12 वाजता इथे इतका उजेड वाटतोय, असं वाटतच नाही आहे की मी एकटा आहे किंवा घाबरण्यासारखं आहे. इथे खूप सेफ आहे. इथे क्राईम तसं जास्त होत नाहीत काही. क्वचितच काही ॲक्सिडेंट झाले तर, पण ना चोरी ना आपल्यासारखं असं काही होत नाही. आणि जसं तुम्ही बघाल हे सिटी ऑफ ड्रीम्सचं डेकोरेशन कशा हिशोबाने बनवलं आहे. पूर्ण क्रिसमसचं डेकोरेशन डिसेंबरच्या स्टार्टपासनं सुरुवात होते आणि 25 तारीख आता आज संपली आहे. तर उद्या किंवा परवापर्यंत डेकोरेशन चेंज होईल आणि सुरुवात होईल ती न्यू इयर्स. आता आपण याच्यातनं जाणार आहोत
बघूया कसं वाटतंय. सगळं क्रिसमसचं डेकोरेशन. तर ही जी समोर बिल्डिंग दिसते तुम्हाला, ती सेंट रजिसची बिल्डिंग आहे, म्हणजे सेंट रजिस हॉटेल आहे ते. मी आधी सेंट रजिसमध्ये होतो कामाला, आणि मकावमध्ये जॉब चेंज कंपनी टू कंपनी इझी नाही आहे. सो बेसिकली तुम्हाला एक्झिट करायला लागते कंपनी, आणि मग तुम्हाला रिटर्न परत यावं लागतं, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असेल तर, आणि त्या हिशोबानेच तुम्ही कंपनी चेंज करू शकता. सो तर हे आपण पोचलो आहे मेन रोडला. हा जो आता तुम्हाला मी टॉवर दाखवला तो सेम कॉपी आहे बिग बेन असा UKला एक टॉवर आहे. आणि हे आपण कोटायच्या मेन एरियामध्ये आलेलो आहे. हे असं अशा हिशोबाने डेकोरेशन असतं इकडे. मी पूर्ण कोटाई पण कवर करणार आहे, पण त्यासाठी मला सुट्टीचा दिवस लागेल. आज तर क्रिसमसचा दिवस आहे आणि मी कामावरून सुटून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये भरपूर काही माहिती देणार आहे, आणि तुम्ही घर बसल्या माझ्यासोबत सगळीकडे फिरू शकता. आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या क्रिसमस ट्रीकडे. इथे सुद्धा सिग्नलचं सेम हाँगकाँगसारखं स्टाईल आहे. जेव्हा सिग्नल चालणाऱ्या लोकांसाठी चालू होतो तेव्हा हा असा आवाज येतो, जसं तुम्हाला आता ऐकायला येतो. आणि आता आपण पोचलेलो आहे व्हेनिशियनच्या एरियामध्ये. लास वेगसमध्ये सेम व्हेनिशियन आहे आणि इकडे सुद्धा आहे. सो मकाओ हे एक असा देश आहे ज्याला एशियाचं गॅम्बलिंग कॅपिटल असं म्हणतात. बघायलाच किती मोठा क्रिसमस ट्री आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे थंडी आहे मस्त, आणि हा व्ह्यू आहे पूर्ण कोटाई एरियाचा. तर आता मी घरी जायला निघालो आहे. इकडे बसेस 24 तास असतात. ही एक बस होती जी गेली. समोर बस स्टॉप आहे. तर बसेसचा प्राईस इकडचे 3 मॉप आहे. 3 मॉप म्हणजे एक मॉपची किंमत आहे अराउंड लगभग 11 रुपये पडतात. सो 33 रुपये पर रूट किंवा पर वे. पण इथे एक गोष्टीचा असं बेनिफिट आहे की तुम्ही जर बसमध्ये चढलात आणि इथे एमपास चालतो किंवा कॅश पण चालतं, पण एमपास जर तुम्ही यूज केलं तर त्या एका रूटमध्ये तुम्ही कुठेही उतरलात आणि परत लगेच जर तुम्ही बस घेतली रिटर्न जायची सुद्धा, तुम्हाला परत चार्ज होत नाही. फक्त त्याला एक व्हॅलिडिटी असते की तेवढ्या अर्ध्या किंवा 45 मिनिट्सच्या आत तुम्ही परत बसमध्ये बसलं पाहिजे. सो मी समजा कुठे बसने गेलो तर मी ट्राय करतो की लगेच काम संपवून रिटर्न निघू. सो चार्ज होत नाही. ॲक्च्युली माझं घर इथून जास्त लांब नाही आहे,
पण तरी 15 मिनटं लागतात. आपण बस घेणार आहोत. ही माझी बस आहे, ही मी घेऊ शकतो. सो मी घराच्या इथे पोचलो आहे. ॲक्च्युली या बसने एवढा वेळ लागत नाही, फक्त 5 मिनटाचा फक्त स्टॉप आहे. आणि इथे पण एक क्रिसमस ट्री आहे. सो क्रिसमस तर आता संपणार, म्हणजे आज 25 तारीख आहे. सो आता आजचं संपलं क्रिसमस. आता याच्यानंतर जी तयारी असेल ती न्यू इयरची. आणि न्यू इयरच्या वेळेला मी तर कामावर असेल. सो इकडचे लाईट शो किंवा फायरवर्क्स दाखवू शकीन की नाही माहीत नाही, पण ट्राय करेन काही ना काहीतरी दाखवायला तुम्हाला. सो खूप थंडी आहे. आता मी डायरेक्ट घरी जाऊनच तुम्हाला दाखवतो सिक्रेट सांतामध्ये मला गिफ्ट काय मिळालं. सो जस्ट आलो घरी आणि जसं की बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं की मला सिक्रेट सांतामध्ये काही मिळालं आहे. तर आता आपण ओपन करणार आहोत. आणि आज जे आहे हे आहे पॉवर बँक. सो सिक्रेट सांताच्या लिस्टमध्ये मी पॉवर बँकच लिहिलेली आणि ही अशी फास्ट पॉवर बँक मला मिळाली. सो काहीतरी युजफुल मिळालं. ह्याच सोबत आजचा व्हिडिओ आपण संपवतोय. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन इन्फॉर्मेशन सोबत नवीन वर्षी. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू.